मराठी, ते धडक ते धडक. दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि समृद्धी फॅमिली मार्ट आपल्यासाठी घेऊन आला आहे दिन दिवाळी ऑफर. आपली दिवाळी अतिशय सुंदर बनवण्यासाठी आणि आपल्या बजेट मध्ये बसवण्यासाठी तुम्हाला काय हवं आहे? किराणा, सजावटीच्या वस्तू, परफ्यूम्स. समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये सगळं काही आहे आणि ते सुद्धा सगळ्यात स्वस्त किमतीमध्ये. स्वच्छ व निवडक किराणा जो बनवणार तुमचा फराळ स्वादिष्ट आणि चविष्ट. सुंदर आणि आकर्षक आकाशकंदील, पणत्या, दिवे जे सजवणार तुमचं घर, उजळून टाकणार तुमचं घर. आणि दिवाळीतील प्रत्येक पहाट, प्रत्येक दिवस सुगंधी बनवण्यासाठी उच्च दर्जाचे परफ्यूम्स. सगळं काही समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये सर्वात स्वस्त किमतीमध्ये. आणि सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग म्हणजे फक्त 1500 रुपयांपेक्षा जास्तीच्या खरेदीवर साखर तुम्हाला मिळणार फक्त 9 रुपये या दराने. त्यामुळे आता वेळ घालवू नका. ही ऑफर 15 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबर पर्यंत सुरू असणार आहे. तुमची दिवाळी एक्स्ट्रा स्पेशल बनवायची आहे ना? मग या आपल्या समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये आणि करा दिवाळीची मनपसंत शॉपिंग. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज. एसएस कम्युनिकेशन आणि सर्व्हिसेस द्वारा संचलित असणारे द मोबाईल स्पेस घेऊन येत आहेत दसरा आणि दिवाळी निमित्त धमाका ऑफर्स. आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. तसेच 9,999 रुपयांच्या स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही खरेदीवर होम थिएटर मिळवा एकदम फ्री. एवढेच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल एक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. त्वरा करा, धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. पत्ता संगम मेडिकल समोर, मायनी रोड, विटा. गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा हे ब्रीद घेऊन श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने पुन्हा एकदा दमदार पाऊल टाकलंय. 4थ्या वर्धापन दिनानिमित्त श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने विट्यात जबरदस्त उपक्रम राबवलाय. वर्धापन दिनानिमित्त नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाखांची स्कॉलरशिप देऊन गौरवण्यात आलंय. सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारे आणि किरण तारळेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलंय. राजलक्ष्मी अकॅडमीचे संचालक ॲडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवाणी सर यांनी प्राध्यापक महेंद्र धाबुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट उपक्रम राबवलाय. सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारे यांनी यावेळी उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणलेत. ये जिंदगी आपको बार बार बोलेगी जीतना आसान नहीं है. ये जिंदगी आपको बार बार बोलेगी जीतना आसान नहीं है. उठो, जिंदगी को बोलो जीतने का पता नहीं, बट ये वादा रहा हमें हराना भी इतना आसान नहीं. जैसे आँखों की डिबिया में निंदिया और निंदिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई. जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई. ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है, खो न जाए ये तारे जमीन पर.
आम्ही 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस अकॅडमी काढली किरण भाऊ, त्यावेळेस प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला ज्याला ॲडमिशन मिळेल त्यांना आपण 1 लाखाचं बक्षीस देतोय. आणि आम्हाला अभिमान आहे की सातत्यानं 4 वर्ष प्रत्येक वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना 1-1 लाख रुपये देतोय. आणि हे पहिलं वर्ष आहे की जिथं 2 विद्यार्थ्यांना आम्हाला 1-1 लाख रुपये द्यावे लागत आहेत. आणि मी इथं आवर्जून सांगतो, ज्या दिवशी सगळ्यात तुम्हाला 1 लाख रुपये द्यावे लागतील तो दिवस आमच्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस असणार आहे. विषय पैशाचा नसतो. इट्स नॉट अबाउट मनी. तुम्ही काहीतरी उपलब्धी केली, तुम्ही काहीतरी सत्कर्म केलं, तुम्ही काहीतरी कष्टानं काहीतरी मिळवलं की त्याची दखल घेणारं कोणतरी असतंय ही जाणीव जरी एखाद्याच्या माणसामध्ये आली आणि त्या जाणीवेनं त्याच्या आतली ठिणगी जरी पेटली आणि त्याच्यात मशालीचं रूपांतर झालं तर नक्कीच आपण चांगले निकाल देतो, आपण चांगलं कर्तृत्व करतो. आणि ते कर्तृत्व तुम्ही चांगलं करावं, त्या कर्तृत्वातून तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या समाजाचं, तुमच्या गावाचं तुम्ही नाव निर्माण करावं, ह्या भावनेतनं आम्ही ती स्कॉलरशिप जाहीर केली होती. आणि मला प्रचंड अभिमान आहे की प्रत्येक वर्षी कोण ना कोणती स्कॉलरशिप घेतं. जो अपयशाबरोबर मैत्री करतो, जो अपयशाला स्वीकारतो, जो अपयशाला समजून घेतो, जो अपयशाला आपला शिक्षक मानतो आणि त्या अपयशातनं शिकून मी यशापासून कसं लांब आहे, का लांब आहे, किती लांब आहे याची मनामध्ये जाणीव ठेवतो, तो अभ्यास करतो, तो व्यक्ती किंवा त्या व्यक्तीला यशापासून कोणीही रोखू शकत नाही. नोबडी. गुणवत्ता हे संस्कार, यश हीच परंपरा हे ब्रीद उराशी बाळगून विट्यातील श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटाने आपल्या गुणवत्तेच्या बळावर विटा शहरासह परिसरात नावलौकिक मिळवला आहे. गेल्या 4 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने एक पाऊल पुढे टाकत समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे. अकॅडमीच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने विट्यात जबरदस्त उपक्रम राबवला आहे. त्यानुसार नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या प्रतीक जाधव आणि पायल सकट या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाखांची स्कॉलरशिप देऊन अकॅडमीने दर्जेदार कामगिरी केली आहे. सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारे आणि किरण भाऊ तारळेकर यांच्या हस्ते या दोन्ही विद्यार्थ्यांना 1 लाखांची स्कॉलरशिप देऊन सन्मानित करण्यात आले. तर आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आई बाप समजून घेताना या विषयावर प्रबोधन करण्यासाठी सुप्रसिद्ध प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे नियोजन केले. राजलक्ष्मी अकॅडमीचे संचालक ॲडव्होकेट डॉक्टर शंकर सर बुधवाणी तसेच प्राध्यापक महेंद्र धाबुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट उपक्रम संपन्न झाला. सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारे यांनी यावेळी उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणलेत. माझ्या लेकरानं, आज मी तुमच्या समोर उभा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आम्हाला सांगून जाते, या कोवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. बघ, याच मातीतून माझी सुरुवात झाली, याच भावनी पाठीवरती हात टाकला बघ. आणि म्हणून आज तुला त्यांच्या समोर सांगतोय, पोरी बघ, वसंत हंकारे आला आणि फक्त आमचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नाही पोरानो. मनोरंजन खूप झालं, आज कुठं तर आग लागली पाहिजे. या कोवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, हे महापुरुष आम्ही बघतो कुठं, पुस्तकाच्या पानावरती बघतो, पण खऱ्या अर्थाने यांनी जन्म घेतलेला आहे. तुकडोजी महाराज म्हणतात कुठं, या कोवळ्या कळ्यानं माझी, म्हणजे या कळ्या तुम्ही बसलेले माझ्या लेकरानो. पण आज आम्ही आमची ओळख विसरलो आणि म्हणून इकडे बघ, तुझ्या काळजामध्ये थोडीशी आग पेरायला आलोय बघ, जाणीव करून द्यायला आलोय. आतून आतून
पेटून उठल्यानंतर अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ते. हे तुकोबाराया सांगून जातात बघ, आतली ज्योत ज्या वेळेला प्रज्वलित होईल त्यावेळेला लक्षात घे सगळा अंधकार नष्ट होईल. आणि नेमकी तीच ज्योत आमची कुठंतर आम्ही हरवलेली आहे. हे आत्मभान आमचा हरवलेला आहे. आणि म्हणून पोरीनो थोडीशी जाणीव करून देतो बघ. इकडे बघ, पुस्तकाच्या पानावर नेमकं काय बघायचं, आज अभ्यास कसा करायचा हे सांगायला एवढे सगळे गुरुवारी आहेत बघ. पण अभ्यास नेमका का करायचा याचं कारण कळलं की मग माणूस हे पेटून उठतो बघ. एक काम करायचं पोरीनो, आज पळत पळत घरी जायचं पोरा. हे आज पळत पळत घरी जायचं आणि आपल्या आईला पहिला प्रश्न विचारायचा बघ, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस. आता पहिलीपासून 12वी पर्यंत शिक्षण तू घेतलंस पोरा. हे उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील पोरा. पण लक्षात घे हे तेव्हा सुद्धा जळमट लागण्याची शक्यता आहे बघ. हे अनेक डॉक्टर आपल्या आई बापापासून दूर राहताना मी पाहिलेले आहेत. अनेक डॉक्टर आणि इंजिनियर आणि वकील आणि मोठमोठ्या उद्योजकांनी लक्षात घे माणुसकी हरवलेली आहे आणि त्यांनीच आत्महत्या केलेली आहे हेही मी जाणतो बघ. म्हणून आज तुझ्या काळजामध्ये थोडीशी आग लावतो. पळत पळत घरी जायचं बघ, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा पोरा, जो प्रश्न तू कधीच विचारला नाही. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. हे 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पुराण आज पळत पळत जायचं त्या माऊलीला हा पहिला प्रश्न विचारायचा. ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ, हंबरडा फोडेल पोरा. कारण 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला तिच्या उदरामध्ये ठेवत असते, ज्या वेळेला ती तुम्हा आम्हाला जन्म देत असते पोरानं, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना, एवढ्या मरण यातना त्या माऊलीला होत असतात तुम्हा आम्हाला जन्म देताना. पण या माऊलीची यातना आम्हाला कळाली का? पुस्तकाच्या पानावर या माऊलीची यातना आम्हाला दिसली का? नाही दिसली. ज्या क्षणाला दिसल पोरे त्यावेळेला तू पेटून उठशील बघ, अंतरंगापासून तुझा आत्मभान जागा होईल बघ. पोरे इकडे बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगतो बघ, जे आम्हाला कधी पुस्तकाच्या पानावरती शिकवलं जात नाही. इकडे बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आहे पोरी. हे फळ्यावरती अनेक अवघड गणित आम्ही सोडवली बघ, अनेक अवघड गणित आम्ही सोडवली, पण आईच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधी सुटलं नाही. ज्या क्षणाला ते सुटेल तुम्हाला सांगायची गरज नाही. पोरी उठ पोरा उठ आणि अभ्यास कर. इकडे बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला ना पोरी त्या क्षणाला तुझ्या या दोन्ही गालाचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरी. त्या माऊलीचं नाव आई आहे. ही आई आम्हाला कळाली का? हे पोरी, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला आनंदानं तुझ्या जवळ जर उड्या मारत कोण आला असाल, आनंदानं तुझ्या जवळ जर उड्या मारत कोण आला असेल आणि या दोन्ही तळ हातावरती तुला जर कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर पोरा जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? ज्या क्षणाला हा बाप आणि ही आई आम्हाला कळेल पोरानो त्या क्षणाला लक्षात घ्या, अभ्यास का करायचा याचं गणित तुला उमजल बघ पोरी. अभ्यास कसा करायचा, रात्रंदिवस हे बसलेले आहेत बघ तुमच्यासाठी, पण अभ्यास का करायचा याची आग अंतरंगामध्ये लागली पाहिजे बघ. याचं ज्वलंत उदाहरण पुस्तकाच्या आणि या इतिहासाच्या पानावरचं तुला सांगतो पोरी, ज्वलंत उदाहरण. आणि आजपासून हे कधीच विसरायचं नाही पोरीनो. आणि तुम्ही तर तुमची ओळख कधीच विसरायची नाही. या विज्ञान युगामध्ये 21व्या शतकामध्ये आम्ही कुठं तर आमची ओळख विसरत चाललो पोरीनो. आणि म्हणून शिक्षणाच्या वेळेला नेमकं ही लांडगा आणि कुत्रा आमच्यावरती तुटून पडतात बघ. अनेक प्रलोभनं आमच्या समोर थैथै नाचत असतात पोरीनो. आई बाप झिजतो इथपर्यंत तुला घेऊन आलाय बघ, इथपर्यंत तुला घेऊन आलाय. फक्त स्वतःला विकायचं तेवढं बाकी ठेवलंय बघ त्यानं. सगळं काही विकलेलं आहे, सगळं दावावरती लावलेलं आहे पोरी. तुझ्या आईच्या गळ्यातलं घंटण तुला सोन्याचं वाटतं पण 2 वर्षापूर्वीच ते मोडलंय ग. आणि तसंच समाज नावं ठेवलं आणि तू खसशील म्हणून तिनं खोटं गळ्यामध्ये घातलेलं आहे. अशा अनेक आया मी या डोळ्याने पाहिल्या पोरीनो. आणि म्हणून तुम्ही तुमची ओळख विसरू नका. इकडे बघ पोरी, ओळख विसरू नकोस बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. अंगावरती एक लुगडं होतं. संघर्ष काय असतो बघ, अंगावरती एक लुगडं होतं, पिशवीमध्ये एक लुगडं होतं. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत
होता, चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता, सगळं काही ती माऊली सहन करायची बाग. एका पडक्या वाड्यामध्ये जायची आणि अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करायची, आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची, समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवायची. आणि म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या बघ पोरी. हे पोरी, या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून ती फातिमा शेख घराच्या बाहेर पडली म्हणून लाखो फातिमा तयार झाल्या पोरीनो. ही तुमची ओळख आहे पोरीनो. कुठला तर नालायक हरामखोर कुत्रा याच वेळेला येतो बघ, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो बघ. हे पोरी, तुझं सगळं 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 ध्येय पायाखाली तुला घ्यायला लावतो, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो पोरी. आणि पोरी मग मात्र आपल्या आयुष्याला गळती लागते बघ. आणि म्हणून तुला सांगतोय पोरी, हे बघ तू एवढी स्वस्त नाहीस. कुठला तर नालायक हरामखोर कुत्रा यावा, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावा, तुझ्या तोंडावरती तुला गोड गोड बोलावं, तुझ्याच आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. सावध पोरी, सावध पोरी. आणि म्हणून बापाच्या नात्यानं आज तुझ्या समोर उभाय बघ पोरी. पोरा, लक्षात घे, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली म्हणून बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागला. बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला बघ. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ही माती आहे बघ. त्यातलं एक ज्वलंत उदाहरण अलीकडचं तुला सांगतो बघ. 300-400 वर्षापूर्वीचं सांगत नाही, कधी आपण आतून पेटून उठतो. इकडे बघ, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्वलंत उदाहरण. जे वाचल्यानंतर माझ्या अंगातलं रक्त उसळतं बघ. आणि जे वाचल्यानंतर आज हा वसंत अंकारे 24 तास काम करतो. 24 आवर्स 24 तास भगवंताने या निसर्गाने आम्हाला दिले. आणि ते कसे आपल्या हातामध्ये आले आणि त्यासाठी आम्हाला काय करावं लागतं याचं ज्वलंत उदाहरण. इकडे बघ, बाबासाहेब आंबेडकरांनी 3 पदव्या इंग्लंड मधून घेतल्या पोरानो. एक जिवंत उदाहरण. 3 पदव्या घेतल्या, 3 पदव्या. MSc केलं, DSc केलं आणि बार ॲट लॉ. बाबासाहेबांनी 3 पदव्या इंग्लंड मधून घेतल्या. त्याच्या अगोदरच्या 2 पदव्या बाबासाहेबांच्या अमेरिकेमधल्या होत्या. आणि त्यानंतर बाबासाहेब इंग्लंडला गेले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स इथून बाबासाहेबांनी 2 पदव्या घेतल्या, MSc आणि DSc. आणि 3री पदवी बाबासाहेबांची ग्रेज इन मधून, इंग्लंड मधूनच बॅरिस्टरची पदवी. 3 पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या. आणि पोरानो लक्षात घ्या, आता अभ्यास का करायचा असतो, अभ्यास कसा करायचा हे गुरुवर आहेत, पण अभ्यास का करायचा याचं ज्वलंत उदाहरण बघ. 3 पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या आणि या 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा. म्हणजे आम्हाला 8 वर्ष अभ्यास केल्यानंतर या 3 पदव्या आमच्या झोळीमध्ये पडत होत्या बघ. पण बाबासाहेबांनी, लक्षात घ्या, 8 वर्षाचा अभ्यासक्रम, बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये. आता लगेच प्रश्नचिन्ह आहे बघ आमच्या समोर. का बाबासाहेबांनी केला? कारण आमचे बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे. बाबासाहेब प्रचंड हुशार होते म्हणून 8 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. चूक पोरीनो, आता नीट ऐकून घ्यायचं बघ. आणि हेच आमच्या समाजाला कळालं नाही, हेच आमच्या लेकरांच्या पर्यंत पोहोचलं नाही, ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय बघ. बाबासाहेबांनी सरळ सरळ लिहून ठेवलेलं आहे बघ. एक 40 ते 50 नाही, जवळजवळ 100 ते 150 पानाचं पुस्तक बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं आहे, ज्यामध्ये बाबासाहेबांनी स्वतःबद्दल सगळं आणि त्यांच्या आईबापाबद्दल सगळं, त्यांच्या बहिणींच्या बद्दल सगळं लिहिलेलं आहे, त्यांच्या संघर्षाबद्दल सगळं लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब सांगतात, माझ्या युवांना येणारे असं वाटेल की बाबासाहेब प्रचंड हुशार होते म्हणून बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. चूक आहे. बाबासाहेब सांगतात, इयत्ता पहिलीपासून टिल डिग्री पर्यंत, BA पर्यंत बाबासाहेबांना कधीच फर्स्ट क्लास मिळाला नाही, प्रथम श्रेणी कधीच मिळाली नाही, द्वितीय श्रेणी कधीच मिळाली नाही. बाबासाहेब पहिलीपासून पदवी पर्यंत फक्त आणि फक्त पास होत गेले, तृतीय श्रेणीमध्ये पास होत गेले, एका सामान्य मुलासारखे पास होत गेले. आणि मग बाबासाहेब आता पुढे सांगतात, पण इंग्लंड मधला अभ्यासक्रम 8 वर्षाचा अभ्यासक्रम MSc DSc आणि बार ॲट लॉ या 3 पदव्या फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केल्या. कारण बाबासाहेब सांगतात 24 तासापैकी 18 ते 20 तासाचं अधिष्ठान मांडत, अधिष्ठान नाही हैलोंगा,
आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, है मुश्किल क्या आसान क्या, जब ठान लिया तो ठान लिया। ठान लिया था बाबासाहेब जी ने 24 तासापैकी 18 ते 20 तासाचं अधिष्ठान मांडत एक पावाचा तुकडा, 2 वेळचं खायला मिळतं बघा आम्हाला, 3 वेळचं, पण तेव्हा एक पावाचा तुकडा होता आणि 4-5 लिटर पाणी। 24 तासापैकी 18 ते 20 तासाचं अधिष्ठान मांडत एक पावाचा तुकडा आणि 4-5 लिटर पाणी पोटामध्ये घेत बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला। कारण बाबासाहेब सांगतात, जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती। पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता। पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता, जो बाप रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत माझ्या पायाला माझ्या उशाजवळ बसून राहायचा। रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत जो बाप माझ्या उशाजवळ बसून राहायचा, रात्रीच्या 2 वाजता मला अभ्यासाला उठवायचा आणि तोच बाप माझ्या पायाजवळ नंतर झोपी जायचा। तो बाप माझा मला पुस्तकाच्या पानावरती दिसत होता। एखादं पुस्तक जर मी माझ्या बापाला मागितलं तर माझा बाप भीमा घेऊन येतो रे म्हणून घराच्या बाहेर पडायचा। माझ्या बापाच्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नसायचा। माझ्या बापानं माझ्या बहिणींचे दागिने घाण ठेवले, बापानं घरातली भांडी विकली, माझ्या बापानं घरातली भांडी विकली। माझा बाप मित्राजवळ जायचा, माझा बाप त्यांच्या मित्राजवळ जायचा आणि त्यांच्या मित्रांना म्हणायचा, अरे थोडं पैसे पाहिजेत रे बाबा, थोडं पैसे पाहिजेत रे बाबा, भीमाला शिक्षण, भीमाला एखादं पुस्तक घेऊन द्यायचंय, थोडं पैसे पाहिजेत बाबा, माझं पेन्शन आली की मी तुला देतो। संध्याकाळी येताना माझा बाप मी सांगितलेलं पुस्तक घरी घेऊन यायचा, माझ्या हातामध्ये ठेवायचा आणि मला म्हणायचा, भीमा तुला शिकायचंय रे भीमा, भीमा तुला शिकायचंय रे भीमा। जेव्हा जेव्हा मी खचत होतो, जेव्हा जेव्हा मी खचत होतो, जेव्हा जेव्हा संकट मी म्हणून माझ्या समोर येत होती, तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावर त्या संकटांच्या समोर अगोदर छाती काढून माझ्यासाठी उभा असलेला तो बाप रामजी आंबेडकर दिसत होता। आणि मी ठरवलं होतं, काय वाटेल तर झालं तरी चालेल, माझ्या बापाची मान झुकता कामा नये, माझ्या बापाची मान झुकता कामा नये। पोरानो, तुम्हा आम्हाला आमचा बाप कळतो का? पुस्तकाच्या पानावर तो बाप आम्हाला दिसतो का? पुस्तकाच्या पानावर ती आई आम्हाला दिसते का? तुमच्यासाठी रात्रंदिवस फक्त आणि फक्त तुमचाच विचार करणारी ती आई पुस्तकाच्या पानावर दिसते का? तो बाप तुम्हा आम्हाला पुस्तकाच्या पानावर दिसतो का? नाही दिसत पोरानो। बापाचं कर्तव्य म्हणून बाप करतो, आईचं कर्तव्य म्हणून आई करते, एवढंच तुम्हाला माहिती आहे पोरानो। नाही कळाला तो बाप, नाही कळाली ती आई। इकडे बघ, मृत्यूच्या दारात माझा संभाजीराजा उभा होता बघ, मृत्यूच्या दारात संभाजीराजांना कैद झालेले होते, असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहेत। मृत्यूच्या दारात सकळदंडात जखडलेल्या संभाजीराजाला औरंगजेब म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे। त्यावेळेला मृत्यूच्या दारात छड्डू ठोकत संभाजीराजा औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे, माझ्या पिता का स्वराज्य तेरे चरणों में नहीं रखूंगा। जिवंत तापलेल्या सया संभाजी राजांच्या डोळ्यांच्या आर पार गेल्या, संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले, भीमेच्या काठी विखुरले गेले, पण त्या प्रत्येक तुकड्यातून आवाज येत होता, माझा बाप, माझं स्वराज्य। पोरानो, ज्याला बाप कळाला त्यानं यशाचा झेंडा गाडला, ज्याला आई कळाली त्यानं यशाचा झेंडा गाडला, ज्याला ही माती कळाली त्यानं यशाचा झेंडा गाडला पोरानो। आणि म्हणून सांगतोय, उठा, नाही कळाला आम्हाला बाप, तुमच्या हातामध्ये नालायक हराम खरानो आलेला मोबाईल कसा आलाय माहिती आहे का रे?
लाड झाले तुम्ही बापाला आणि आईला ब्लॅकमेल करता ब्लॅकमेल करता आई मला मोबाईल पाहिजे बघ नाहीतर मी अभ्यास करणार नाही बघ. ए पुरी अगं बापाची नाही ग परिस्थिती आहे तू मोडका तोडका वापर र पोरा नाही बघ माझ्या मैत्रिणींच्याकडे आहे मला चांगला मोबाईल पाहिजे बघ. ए रात्रीचा तुझा बाप बघ इकडे बघ रात्री 10 वाजता तुझा बाप घरी येत असतो पोरी का ग 6 वाजता येत नाही 7 वाजता येत नाही 4 वाजता येत नाही बघ कारण तुमच्या ताटामध्ये नालायकानं जे 3 वेळचं अन्न येतं ना सकाळ दुपार संध्याकाळ जे 3 वेळचं अन्न येतं तेही पोट भरून येतं ते रोज येतं त्यासाठी तुझा बाप सकाळी 7 वाजता घर सोडतो पोरी आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो बघ. भुकावलेलं ते बिचार गरीब फक्त असं हे ताटावर बसतं एक घास मोडतं मुखामध्ये घालतं तुझी आई हळूच म्हणते अहो ऐकलं का हो अहो ऐकलं का पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागल हो नाहीतर अभ्यास करणार नाही म्हणते. पोरगा म्हणतो मग मी अभ्यास करणार नाही. घरापासून दूर शहरामध्ये असलेल्या लेकीचा चेहरा बापाच्या डोळ्यासमोर येतो बघ चर्र होतं त्याच्या काळजामध्ये भरलेल्या ताटावरून ते उठतंय बघ. तोंडातला घास फक्त काढता येत नाही म्हणून कसं तर घेतय हातातला घास ताटातच टाकतय पोरी हातातला घास ताटातच टाकतय भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतय बघ पळत पळत कुठल्या तरी एका मित्राकडे जातोय बघ मित्रासमोर झुकतोय बघ पोराला मोबाईल घेऊन द्यायचा आहे पुढच्या महिन्यात माझं येणार आहेत पैसे माझं कांद्याचं पैसे येणार आहेत माझं द्राक्षाचं पैसे येणार आहेत माझ्या ऊसाचं पैसे येणार आहेत मी कोणाला तर दिलेलं ऊसनं पैसे येणार आहेत अरे एखादी पतसंस्था मला पुढच्या महिन्यात कर्ज देणार आहे तुझं पुढच्या महिन्यात देतो एक 15,000 रुपयांची गरज होती पुरी तुझ्या हातामध्ये जो दुसऱ्या दिवशी मोबाईल असतो ना ग अकॅडमीमध्ये सगळ्यांना दाखवत असतेस ना ग पुरी हा मोबाईल अँड्रॉइडचा हा मोबाईल आयफोन त्या फोनसाठी तुला न दाखवता तुझा बाप भिकाऱ्यासारखा झुकलाय पोरी भिकाऱ्यासारखा झुकलाय. हा बाप आम्हाला कळाला का ही आई आम्हाला कळाली का क्षण आणि क्षण आणि त्या क्षणाचा कण आणि कण काय सांगतो बघ पोरी एक एक क्षण आणि त्या क्षणातला कण आणि कण पेटून उठायचा आहे बघ पेटून उठायचा आहे छड्डू ठोकायचा आहे पोरी लक्षात घे त्या बापासाठी त्या आईसाठी आणि तुझ्या आयुष्यासाठी. आणि म्हणून पोरानं सांगतो प्रचंड मेहनत करा लेकरानो प्रचंड मेहनत करा. एक ठिणगी वनवा जो लागतो आग जी लागते ना पोरीनो एक ठिणगी 93 ला प्रवेश घेतला बघ पोरी आमच्या वेळेला असे स्पीचेस नव्हते मुळात आम्हाला येऊन कोण बाप आणि आई समजावूनच मुळात सांगत नव्हता. 93 ला मुंबईमध्ये प्रवेश घेतला बघ नालंदा नृत्य कला महाविद्यालयामध्ये खेड्यातून या कसबे डिग्रज सारख्या मातीतून गेलो होतो बघ तिथं पळत कोणालाही काहीही न सांगता नृत्याची आवड होती बघ नृत्यामध्ये डिग्री करायची होती बघ पळून गेलो ना आईला विचारलं ना चुलत्यांना विचारलं ना मामाला विचारलं ना मित्रांना सांगितलं उठलो रातोरात पळून गेलो बघ पोरी स्वतःच्या कर्तृत्वावरती बुद्धिमत्तेवरती नालंदामध्ये प्रवेश मिळवला आणि प्रवेश मिळवल्यानंतर 2च महिने निघून गेले पोरी 2 महिने निघून गेले आणि मग मात्र मला कळालं आपण इथं नाही टिकू शकत. मगाशी भाऊ सांगत होते मगाशी सर सांगत होते शहरामध्ये गेल्यानंतर चल बिचल होतं बघ काळजाचं पाणी होतं बघ फसवं जग आहे बघ तिथं आणि ज्यावेळेला तुम्हाला या वातावरणामध्ये सगळं मिळतं तुमच्यामधला वाघ जागा होतो तुमच्यामधली वाघीण जागी होते. त्याची ज्वलंत उदाहरण म्हणजे हे 2 लेकरं इथं बसलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा त्याच रस्त्याने चालताय. रिअली आय एम प्राऊड ऑफ यू. पण पोरी जर तू शहरामध्ये जेव्हा नवीन जातीस काळजाचं पाणी होतं बघ तिथं गेल्यानंतर पाय लागले माझे हलायला सगळं काही इंग्लिश मध्ये होतं बघ नाट्यशास्त्र इंग्लिश मध्ये होतं संस्कृत इंग्लिश मध्ये होतं इपिक्स असो कल्चर असो each and everything was in English and that time I decided I can't do anything here. I can't do anything here. I have to go back to Sangli. I have to do BA again and I have to be apologize to my mother and my father. My father. लक्षात घे पोरी सगळं काय हातातून गेलं असं वाटलं आपण फसलो असं वाटलं नालंदा सोडून द्यायचं आणि आपण पळून जायचं असं ठरलं पुन्हा सांगली द्यायचं ठरलं. पोरी वसतिगृहामध्ये राहत होतो बघ वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला होता कारण 12वीला चांगली म्हणजे प्रचंड मार्क्स पाडलेले होते
विलिंग्डन कॉलेजमधून 12वीला बोर्डामध्ये 19वा आलो होतो बघ. त्या विद्वत्तेवरती चांगले मार्क्स मिळालेले होते, वसतिगृहाला प्रवेश मिळालेला होता. हे सगळी बॅग भरली बघ, पळून जायचं ठरलं, पुन्हा गावी जायचं, BA करूया, काहीतरी करूया, पण हे काय आता आपल्याला जमणार नाही. बॅग भरली, सगळे माझे मित्र मला सवंगडी म्हणायला लागले, कुठं चाललायस? खोटं बोललो बघ आयुष्यामध्ये. एज्युकेशनल ट्रिप निघालेली आहे अजंठा वेरूळला, तिकडे चाललोय म्हणून सगळं चोरून सामान त्या पत्र्याच्या ट्रंक मध्ये भरलं बघ. त्या पत्र्याच्या ट्रंक मध्ये भरलं. आजपर्यंत ती ट्रंक माझ्याकडे होती, पण या 19च्या महापुरामध्ये ती वाहून गेली बघ पुरी. ट्रंक भरली, वॉर्डन पळत पळत वरती आले. वसंता काय रे? मॅडम एज्युकेशनल ट्रिप आहे मॅडम, निघालोय. बरं वसंता, 4 दिवसांनी नक्की परत ये. सकाळी उठलो बघ, 10 वाजता ट्रंक पत्र्याची हातामध्ये घेतली, वसतिगृहाच्या खाली आलो. आणि समोरून पोस्टमन येताना मला दिसला बघ. पोस्टमन माझ्या जवळ आला, त्यानं मला पाहिलं होतं. त्या वसतिगृहाच्या गेट मधून मी बाहेर आलेलो आणि त्यांनी मला विचारलं, पत्र आलंय रूम नंबर 33. रूम नंबर 33 माझी होती. मी तिथेच थांबलो. म्हणलं माझी रूम नंबर 33 आहे. कोणाचं पत्र आहे? तर त्यांनी हातामध्ये घेतलं आणि म्हणाला, वसंत हंकारे, पत्र माझं होतं. पत्र्याची ट्रंक फक्त खाली ठेवली, हातातलं पत्र घेतलं, पोस्टमन निघून गेला. आंतरदेशीय पत्र होतं बघ. फोडलं बघ पोरी ते पत्र, आणि ते पत्र माझ्या आईचं होतं, माझ्या सखवाईचं होतं बघ. आणि आईनं लिहिलेलं होतं, बाळा वसंत, न सांगताच निघून गेलास. आज तू निघून गेलास आणि काही वर्षापूर्वी तुझा बाप मला सोडून निघून गेला पोरा. त्यावेळेला तू परका झालास. तेव्हापासूनच लोक मला नावं ठेवत होती, पोऱ्याला नाचा बनवतेस, पोरग भाषण काय करते, पोरग नाटकात काय काम करते, पोरग तमाशा बघायला काय जाते, आणि पोरग वरातीमध्ये काय नाचते. तुझं पोरग बर्बाद झालं, तुझं पोरग उद्ध्वस्त झालं. आणि वसंता, न सांगता आता मुंबईला निघून गेलायस पोरा. आणि आता तर मला सगळे घालून पाडून बोलतात, मला आता नावं ठेवतात पोरा. मोदी ही माझ्याशी बोलत नाही, पण मला माहिती आहे पोरा, मला माहिती आहे ज्या कामासाठी तू गेलेला आहेस, ज्या कामासाठी तू गेलेला आहेस, ते काम पूर्ण केल्याशिवाय तू बाळा आता परत येणार नाहीस. तू परत येणार नाहीस. एक आई म्हणून मला वाटतंय, मला तू तोंड दाखवू नकोस. ज्यासाठी गेलायस ते पूर्ण केल्याशिवाय तू परत येऊ नको. पत्र वाचत होतो, पत्रावरती डोळ्यातलं पाणी पडत होतं, पत्र्याची ट्रंक खाली होती. सगळं आयुष्य बदललं. त्या क्षणाला ठिणगी लागली, वनवा पेटला. साला त्याच रस्त्यावर शपथ खाल्ली, जोपर्यंत आपण आयुष्यात काय बनत नाही, आयुष्यावर आता आपल्याला जाण्याचा अधिकार नाही. कारण त्या पत्राच्या पानावर मला माझी आई दिसू लागली. माझ्यासाठी दुसऱ्यांची भांडी धुणारी माझी आई मला दिसू लागली. दिवाळीला माझ्या अंगावर कपडा चढावा म्हणून दुसऱ्यांची संडास साफ करणारी ती माऊली मला त्या पुस्तकाच्या पानावर दिसायला लागली. आयुष्य बदलून गेलं. पुन्हा ट्रंक उचलली, पुन्हा वसतिगृहामध्ये गेलो, पुन्हा ती ट्रंक ठेवली, पुन्हा नालंदात गेलो. कनकबाईन, आय एम व्हेरी सॉरी कनकबाईन, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, आय वॉन्ट टू लर्न संस्कृत, आय हॅव टू फिनिश माय डिग्री. अँड पोरानो, अँड आय फिनिश्ड माय डिग्री ॲट 98. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये 1998ला दुसरा आलो पोरानो. डिग्री हातामध्ये घेतली, आईच्या समोर उभं राहिलो. जी लोक आईला नावं ठेवत होती पोरानो, लक्षात घ्या, जी लोक माझ्या आईला घालून पाडून बोलत होती, तीच लोक आता माझ्या आईला जाऊन सांगतात, पोराची एक तारीख मिळवून देशील का आम्हाला, पोराची एक तारीख मिळवून देशील का. ज्या संस्थेमध्ये माझ्या घरचे मला घेऊन गेलेले होते की याला शिपाई म्हणून तरी घ्या, शिपाई म्हणून जेव्हा मला घेतलं नाही त्यावेळेला त्याच संस्थेमध्ये पुन्हा माझ्या घरची लोक गेली, याला वॉचमन म्हणून तरी घ्या. आणि पोरानं एवढा मोठा वनवास मी करून ठेवला. त्याच संस्थेला गेली 4 वर्ष माझी तारीख मिळत नाही. लक्षात घ्या पोरानो, हा वनवा आहे, ही आग आहे, ही पेटून वाटा. तुमच्या अंतरंगामध्ये सुद्धा ही आग आहे. फक्त तुम्हाला तुमची आई कळाली पाहिजे, फक्त तुम्हाला तुमचा बाप कळाला पाहिजे. अंतरीची ज्योती कशी प्रकाशित होते हे तुम्हाला कळालं पाहिजे. काही अवघड नाही पोरीनो. पोरीनो, तुम्हाला जन्म देताना आई टाचा घासत असते बघ. तुला जन्म देत असताना आई टाचा घासत असते आणि समोर उभ्या राहिलेल्या त्या डॉक्टराला ती सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, माझ्या पोटचं पोरगं वाचलं पाहिजे साहेब. तिनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं. उदरावरती हात ठेवून फक्त तिनं तुमचा अनुभव घेतलेला असतो. पोरानो, तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती माऊली तयार होते. मग त्या माऊलीसाठी ही 10, 15, 20 पुस्तकं जास्त आहेत का लेकरांनो तुम्हाला? ही आग
तुका म्हणे होय मनाशी संवाद. संत परंपरा म्हणजे नुसते टाळ नाहीत रे नालायकानो. एकादशीला फक्त उपवास करणं नाही रे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाच वाद आपणाशी. आज एक दिवस नाही अभ्यास झाला तरी चालेल, डोळे झाकासाला आणि कायमचा आई बापाला. हे बघ, त्या हनुमंतानं जशी छाती फाडली आणि राम आणि सीता बाहेर आले ना, तसे तुमच्या प्रत्येक कर्तृत्वामध्ये तुम्हाला तुमचा आई आणि बाप प्रत्येक संघर्षामध्ये दिसायला पाहिजे. बघ, यश तुझंच आहे पोरी, तुझंच आहे. एक वेळ तो डॉक्टर नाही होणार पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये तू छड्डू ठोकणार. एक वेळ तो इंजिनियर नाही होणार पण तू छड्डू ठोकणार. लक्षात घे. सांगितलं ना, अपयशाला मित्र बनवा. अनेक अपयशांचं सार म्हणजे यश असतं पोरी. हे बघ, तो बाप जाणून घ्यायचा नालायकानो. तुला खरं सांगू का, हात जोडून सांगतोय, इथं हा बाप येऊन बसलाय ना पोरीनो, इकडे पाठीमाग बाप बसलाय ना, या बापाला बघायचं नाही नालायकानो. हा फसवा बाप आहे. तुझ्या अकॅडमीमध्ये तुला मोबाईल घेऊन किंवा तुला असा खाऊ घेऊन येतो ना डबा भरून, त्या बापाला बघायचं नाही. हे बापाचा फसवा रूप आहे पोरी. काय झालं रे, हे बापाचा फसवा रूप आहे पोरी. बापाला कधी बघायचं पोरीनो, पोरानो, बापाला कधी बघायचं? रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या रात्रीच्या अंधारात 2 वाजता बापाला बघायचं. झोपलेल्या बापाला त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बघ पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तेव्हा बापाला बघायचं. बघ, स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं ना पोरी, पोरा, स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं ना रे नालायकानो, चांभाराकडे जाऊन टाकतो. बघ पोरी, चांभाराकडे जाऊन टाकतो. पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलंय असं त्याला कळालं ना रे, भर उन्हाचं साला शाळा कॉलेज आणि अकॅडमी पर्यंत चप्पल घेऊन येतो. हळूच भीत भीत बघ वर्गातून बाहेर बोलवतो, दादा जरा बाहेर ये, आणि साला ते नवीन चप्पल तुमच्या पायामध्ये टाकतो रे पोरानो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. बघितलाय महाराष्ट्रातला हा बाप 100 किलोचा पोत साला या ट्रक मधून 100 किलोचा पोत साला या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी साला जो हमाली करतो ना, त्या हमालाचं नाव बाप आहे पोरानो. त्या हमालाचं नाव बाप आहे. दिवसभर शेतात राबतो साला, दिवसभर शेतात राबतो आणि संध्याकाळी आपल्या लेकरांच्या शिक्षणाला पैसा कमी पडतो म्हणून कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो ना रे पोरानो, त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. पोरी इकडे बघ, आतून ज्या वेळेला आई बापाला इथं ठेवशील ना ग, कसलीही संकट येऊ देत ग, त्या संकटांच्या नरड्यावर पाय द्यायला पोरा तू तयार होशील बघ. आणि हीच अपेक्षा आहे पोरीनो, हीच अपेक्षा आहे. काय झालं माहितीये का, शिकल्यानंतर तर लई मस्ती येते आपल्याला, पैसा येतो, तेव्हा मात्र आपल्यातली माणुसकी तुटून जाते. ही आग आज घरी घेऊन जायचं आहे, हा बारूद आज घरी घेऊन जायचा आहे. जेव्हा जेव्हा खचाल फक्त माग बघायचं आहे, घर बघायचं आहे, घर आपलं. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो ना ऐकाना, तुम्हाला माहितीच नाही. आईला सांगून झोपतेस बघ, शनिवारी मला शाळेला जायचं आहे बघ आई, मी आता झोपणार आहे, मला उठवू नकोस, मला सकाळी 6ला उठायचं आणि 7ला शाळेत जायचं आहे, असा हजारो वेळा पोरानं तुम्ही तुमच्या आईला सांगितलंय, जेवण करून झोपलेलं आहे. आणि होतं काय, रात्रीच्या 12-1 वाजता पोरी
तुला झोप लागलेली असते आणि घरातली तुझ्या लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर गरम व्हायला लागतं बघ पोरी. आणि गरम व्हायला लागलं आणि हे पंखा बंद झाला ना पोरी तर मच्छर आणि डास तुझ्या अंगावर बसायला लागतात. त्यावेळेला पोरीनो शेजारी झोपलेला बाप उठतो बघ. त्यावेळी शेजारी झोपलेला बाप उठतो बघ पोरी. बापानं ऐकलेलं असतं पोरगीला उद्या सकाळी शाळेत जायचंय. बिचारं उठतं तुझ्या जवळ बसतं हातामध्ये टॉवेल घेतं पोरी आणि जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत ते बिचारं असं तुला वारा घालत बसतं बघ. एक मच्छर तुझ्या अंगावर बसू देत नाही पोरी. आजपर्यंत हा सिनेमा तुला कधीच माहिती नव्हता पोरी. हे बघ एक मच्छर बसू देत नाही बघ तुझ्या अंगावर. आणि पोरी जेव्हा लाईट येते ना ग पोरी तेव्हा मात्र बघ तुझ्या अंगावर पुन्हा ते शॉल टाकते आणि बिचार झोपायला जाते. हा बापच नालायकानं आम्हाला कधी कळाला नाही पोरीनो. हा बापच आम्हाला कधी कळाला नाही. आणि म्हणून सांगतोय पोरानो जास्त वेळ तुमचा घेत नाही. मला पुढे जायचंय खूप पुढे जायचंय बघ. हा माझा घरचा कार्यक्रम आहे. या मातीने भाऊनी मला आशीर्वाद दिला बघ. वैभव दादा असतील आमचे मोठे भाऊ असतील या सगळ्या मंडळींनी या विटेच्या मातीमध्ये मला तयार केलंय बघ. या सांगलीच्या जिल्ह्यामध्ये जरी मी जन्म घेतला असेल तर लक्षात घे आईसारखं या मातीमध्ये वाढलो या मातीमध्ये मी घडलो. आणि म्हणून तुम्हाला सांगायला आलोय या शरीराला खूप महत्व द्या पोरानो. खूप व्यायाम करा. चांगलं खा पोरानो. चांगला विचार करा पोरानो. चांगला विचार करा. ब्रह्मांडाशी बोलायला शिका. चांगली चित्र डोळ्यासमोर पाहायला शिका. बघ तेच तुला मिळतं बघ पोरी. तेच तुला मिळतं हे सगळं आतमध्ये साठवायचं आहे पोरीनो. कारण खूप हंबरडे आहेत खूप वेदना आहेत. त्या वेदनेला वाट करून द्यायचं आहे. मी तर एवढं बघितलेलं आहे पोरानो. आम्ही व्यसन करतो रे. आम्ही IPL रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत बसतो पोरानो. आयुष्यातला किती महत्वाचा वेळ असा उधळून देतो आणि फक्त बसत नाही बघत 3 तास IPL ची मॅच बघतो आणि बघितल्यानंतर त्याचा हिसाब ठेवतो. कोणी किती रना काढल्या कोणी किती करोड रुपये घेतले कोणी कसा बॉल टाकला. आणि त्या 3 तासात आमचं गणित संपत नाही. नंतर मित्र एकत्र येतो आणि पुढची 4-5 तास फक्त त्या विषयावर आम्ही चर्चा करतो. कोणी किती रना काढल्या आणि कोणी किती रना काढल्या आणि कोणी किती करोड रुपये घेतले. हात जोडून सांगू का पोरांनो त्यांना आलायकांचा जे लक्षात घ्या. या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला रमी खेळायला सांगतात. जाहिरातीच्या माध्यमातून गुटखा प्यायला सांगतात. जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला दारू प्यायला सांगतात. जे आमचे खेळाडू आहेत खऱ्या अर्थानं त्यांच्यामधली रग आहेत त्यांच्यातला तो स्पोर्टिनेस आहे तो आम्हाला घ्यावाच लागेल. पण त्याच्यानंतर जे तुम्हाला समाजाला बिघडवण्याचा प्रयत्न करतात ते तुम्ही तुमचे आदर्श ठेवले पोरानो. आणि त्यांच्या सगळ्यांच्या रना मोजत तुम्ही नालायकानो बसला. पण पोरा तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं तुला मोठं करण्यासाठी या रस्त्यावरून आणि शेताच्या बांधावरून किती रना काढल्या याचा हिसाब कधी ठेवला नाही. कधी बापाचा पाय आणि टाच हातात आम्ही घेतली का? त्याला 50 भेगा पडल्यात बघ. सकाळी उठून जेव्हा चाललेलं असतं कामाला तेव्हा नुसती अशी टाच टेकली की ऐक करतं. पण वेदना आतमध्ये झेलताना साला हसत बाहेर पडतं बघ पोरी. कधी तेल नाही हातात घेतलं. कधी बापाच्या टाचवर नाही टाकलं. कधी डोक्यावर नाही टाकलं आम्ही. या सेवेतून प्रचंड ऊर्जा मिळते. प्रचंड ताकद मिळते पोरीनो. लग्न ठरतं ना ग पोरी तुझं लग्न ठरतं ना ग. या बापाच्या पाठीशी का उभं राहायचं आणि का मोठं व्हायचं आहे आणि का हा पेपर असा हम करून सोडवायचा आहे. नीट ऐक बघ पोरा. जेव्हा लग्न ठरतं तुमचं सगळ्या घरात आनंद असतो बघ. चांगला जावई मिळाला चांगलं पाहुणपै मिळालं चांगलं खानदान मिळालं सगळ्या घरी आनंद असतो पुरी. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो. कारण तुझ्या बापाला कळतं 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात धर्र करून उडून जाणार आहे. पोरानो
तुमच्या आईच्या जर डोळ्यात अश्रू आले तर आईला ओरडतोय बघते, का ग रडतेस, का रडतेस, रडायचं नाही बघ, माझ्या लेकीसमोर रडायचं नाही बघ. रोज रोज तिचा आता चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही. जेवढी दिवस ती आपल्याकडे आहे ना ग, हसतच, तिला हसतच पाठवायची. पण पोरीनो, जर बापाला रडायला आलं ना ग पोरीनो, तर मी पाहिलंय बघ या डोळ्यानं, बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पोरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडत असतो. प्रत्येक तांब्या डोक्यावर टाकतो पाण्याचा, आणि तितकंच पाणी डोळ्यातून बाहेर काढत असतो पोरी. आणि जेव्हा ते बिचारे बाहेर येतं तेव्हा तुझी आई म्हणते, अहो डोळं काय लाल झालं, तर त्या आईला म्हणतं, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पोरीनं साबण नाही गेला, तुमच्यासाठी हजारो वेळा तुमचा बाप हंबरडा फोडून पोरा रडलाय. या बापासाठी साला 2 वर्षातली 50 पुस्तकं. रमी खेळा म्हणून सांग, बाप आमचा आदर्श नाही, आई आमची आदर्श नाही, ही लोक आमचे आदर्श नाहीत. पण सर्रास ज्यांना तुम्ही मोठं केलं, मोठं केलं, ज्यांच्या मालिका बघितल्या, ज्यांचे सिनेमे बघितले, ज्यांचे खेळ तुम्ही बघितले, ते एसी मधून फिरतात आणि आज पैशासाठी ते तुम्हाला सांगतात रमी खेलो पोरांनो. ते तुमचे आदर्श झाले. सर्व कळतं बघ. अनेक दुश्मन तयार करून ठेवली बघ या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीत मी, पण मी भेट नाही. कारण तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भेड भाड तुका म्हणे सान थोर. आमचा जन्मच त्या वास्तवतेसाठी झाला बघ. हे बघ, प्रत्येक आईचा महोत्सव असतो विट्यामध्ये. गेली 15 वर्ष मी तिथं येतोय बघ, आणि खऱ्या अर्थानं तिथनं ऊर्जा त्या माऊलीची मी घेऊन जातोय बघ. जिभेवरती आहे माझ्या, सत्यच वास्तव. आणि म्हणून सांग पोरीनो, वाचन, बाबासाहेब सांगतात, वाचन दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इन युअर लाईफ. यू हॅव टू रीड. वाचन. आफ्टर दॅट व्हॉट यू आर गोइंग टू डू? मनन. जे काही मी वाचलं ना त्याचं मनन झालं पाहिजे. परत आठवत नाही, पुन्हा बघायचं उघडून, पुन्हा मनन झालं पाहिजे, पुन्हा मनन. एवढ्या वेळ ते मनन करायचं, एवढ्या वेळ ते मनन करायचं की पुस्तकाचं पान न उघडता ते तुला कळालं पाहिजे. वाचन, मनन, त्यानंतर चिंतन करायचं आहे बघ. ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला ते सगळं चित्तावरती आलं पाहिजे. येस 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 येस. वाचन, मनन, चिंतन, आणि त्यानंतर चर्चा झाली पाहिजे बघ. मग मैत्रिणींच्या मध्ये बसून आम्ही चर्चा करतो ना ग, हा मेसेज याचा आला, तो मेसेज त्याचा आला, ते हे असं आलं, ते नाही तर एवढ्या राना काढल्या. नो 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 नो. यू डोंट हॅव टू डिस्कस ऑन दॅट थिंग्स. यू हॅव टू डिस्कस व्हॉट एव्हर यू रीड. जे मनन केलं, जे तुझ्या चित्तावर आलं, त्याची चर्चा तुमच्यामध्ये झाली पाहिजे. आणि ज्या वेळेला चर्चा होईल ना पोरीनो, आणि त्यावेळेला मग लिखाण झालं पाहिजे, ते उतरलं पाहिजे, ते अंतरंगामध्ये जातं. बाबासाहेब सांगतात, वाचन, मनन, चिंतन, चर्चा आणि लिखाण ज्या मुलाच्या हे सवयीचं झालंय त्याला कोणीही थांबवू शकत नाही. डिग्री घेऊन बाबासाहेब जेव्हा आले आणि मुंबईमधल्या इकॉनॉमिकच्या प्रचंड मोठ्या कॉलेजला जे शिकवायला गेले, त्यावेळेला पहिल्या दिवशी बाबासाहेब जे शिकवणार होतं ते बाबासाहेबांनी 13 ते 14 वेळा लिहून काढलं होतं बघ. या सगळ्या गोष्टी आज घेऊन जायच्या. आणि रिअली आय एम प्राऊड ऑफ माय फ्रेंड्स अँड धिस अकॅडमी. 1 लाख, यावेळेला 2 लाख मिळाले. आणि ते काय सांगतं बिचारं की माझ्या सगळ्या इथल्या लेकरांना 1-1 लाख मिळाले पाहिजेत. म्हणजे 2000 पैकी विट्यातलीच जवळजवळ 100-500 पोरं त्या कॉलेजमध्ये गेली पाहिजेत. गव्हर्नमेंटचं कॉलेज आपण भरण काही अवघड नाही. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतराल ना, सगळे इंद्रिय, यू हॅव टू टेल दिस ब्रह्मांड, येस आय एम फॉर दॅट ओनली, आय हॅव टू डू दॅट ओनली. नथिंग इज देअर अँड नथिंग इज इम्पॉसिबल. ज्या वेळेला तुम्ही सेल्फ टॉक कराल, नॉट ओनली सेल्फ टॉक, दॅट सेल्फ टॉक शुड बी कनेक्ट विथ दिस ब्रह्मांड. दॅट सेल्फ टॉक
should be connect with your hard work. Hard work breaks your talent. लय बुद्धिवान लोक बघितली, पण ज्यानं साला छड्डू ठोकून मेहनत केली तेच मोठं झालं बघ या आयुष्यामध्ये. बुद्धिवान लोक माग हटली बघ. लय विद्वान आहेत, माझ्यापेक्षा शब्दप्रभू लय आहेत बघ. हा आणि जे मला म्हणत होती ना व्याख्यानापासून हजारो किलोमीटर दूर आहेस, त्या लोकांना मी आता समोर बसवतो बघ. कारण तुमची मेहनतच तुम्हाला न्याय देणार पोरांनो, बुद्धी नाही. आणि आता तर खरं MBBS ला ऍडमिशन मिळाल्यानंतर खरा तुझा संघर्ष तुमचा सुरू झाला. आता खरा संघर्ष सुरू झाला पोरा. आम्हाला फक्त डॉक्टर नको, लय डॉक्टर या देशात, लय इंजिनियर या देशात. या डॉक्टर बरोबर आम्हाला एक चांगला माणूस पाहिजे, आणि तो माणूस इथं घडतो बघ, आणि तो घडवला जातो. माणूस अगोदर पाहिजे. जो माणूस की घेऊन डॉक्टर होतो ना, जग मुठीत घेतो बघ पुरी, जग मुठीत घेतो. जो माणूस होऊन इंजिनियर, अधिकारी आणि व्यावसायिक होतो ना, जग मुठीत घेतो. बस पेटून उठायचं, खूप संवाद साधायचे आहेत, खूप तुमच्याकडून करवून पण घ्यायचं. हाऊ टू टॉक विथ दॅट प्रमाण. मी बोललो ना, मी माझ्या भाऊ माझ्या 25वीत मी कधी 21 किलोमीटर धावलो नाही भाऊ. 25वीत मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मी कधी 21 किलोमीटर धावलो नसेल. माझं वय आता मी ते सांगतच नाही. माझं वय मी 22, 23, 25 सांगतो स्वतः. आता मला कोणी विचारलं सर वय काय, ओनली 26 year old. का कोणाच्या बाचं काय जाते, मी आहे. मी काय सांगू झालं आता BP झालाय आता, राईट. ओनली 26. When I started to talk with this Brahman with my hard work. Only you will talk, I am like this, I am like this, nobody will listen to you. With your talk, hard work should be there. आणि मी जेव्हा सुरू केलं, माझं वय आता 52 सुरू आहे, आणि या 52 वयामध्ये मी 21 किलोमीटर धावतो. 42 किलोमीटरची टाटा मॅरेथॉन आय फिनिश. 21 किलोमीटर. काल मी सांगोल्यापासून मंगळवेढ्यात उतरून मी रनिंगला सुरू केलं, आणि जवळजवळ 18 किलोमीटर माझ्या गाडीच्या पुढे. आज कालचीच पोस्ट आहे बघ, जाऊन युट्यूबला. मी धावत आलोय. हे कधी होतं, जेव्हा तुम्ही तुमचं चित्र तयार करता. तुम्ही करत नाही. या सगळ्या गोष्टी कशा असतात, पुन्हा एकदा 2 महिने जाऊ देत, मी पुन्हा एकदा येतो आणि प्रॅक्टिकली इथंच आपण करूया. ते 2 तास इथंच करूया. नटराज मेडिटेशन त्याला म्हणतात. प्रचंड नाचायचं. नाचल्यानंतर विथ युअर ब्रीथ यू हॅव टू गो अँड यू हॅव टू टॉक विथ दिस ब्रह्मांड. या पेशी आहेत ग, तू सायन्सची पोरगी आहेस, तुला माहित आहे. हे अणू रेणू काय काय आम्हाला शिकवलं होतं, ते कणाकणानं बनलेलं आहे. या प्रत्येक पेशीशी तुला बोलता आलं पाहिजे. कण 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 आहे. मेडिकल मध्ये जाऊन बघते, आणि एका सेकंदाला करोडो या शरीरातल्या पेशी मरतात, आणि करोडो लगेच नवीन आत तयार होतात. आणि ज्या करोडो तयार होत असतात त्यांच्याशी जर तुम्ही बोलायला शिकला तर येणाऱ्या काही महिन्यात तुमच्या प्रत्येक पेशी तुम्हाला ऊर्जा आणि सकारात्मक एनर्जीच देतात. दिस इज द टेक्निक ऑफ आवर लाईफ, अँड यू हॅव टू लर्न धिस. हे सगळं करायचं आहे. आज मी जे काही सांगितलं, खूप बोलायचं आहे, पण पुन्हा एकदा येतो. खूप लांब पुढे जायचं आहे आपल्या मला. तर हा आपला बाप, आपली आई, त्यांची मेहनत, आपलं शरीर, किती सुंदर शरीर दिलेलं आहे पुरानो. 1 तास व्यायाम रोज द्यायचं नाही, कारण मला अभ्यास आहे. रोज 1 तास योगासनं कर, ध्यानामध्ये जा. आय डोंट नो, टेल युअर टीचर्स. वन योगा टीचर विल कम हिअर, दे विल टीच यू. आय डोंट नो एनिथिंग. यू मॅनेज व्हॉट यू आर गोइंग टू डू. For 1 hour you have to give your sharir, this body. When you will give 1 hour to your body, you can achieve more than that. Getting my point? स्वस्थ शरीर, सुंदर मन जग मुठीत घेत रे. स्वस्थ शरीरामध्ये मन
अकॅडमीमध्ये किती तक्रार करतात, घाण तुम्हाला घाणीत गटारीजवळ ठेवलं असतं, राहिला असता तुम्ही नालायक, लगेच मम्मीला फोन केला असता, मम्मी. तसं स्वच्छ शरीरात सुंदर मन राहतं. आणि तुकोबाराया परत सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. हे मनच आपला देव आहे, मनच आपली ताकद आहे, मनच आपली शक्ती आहे. आणि ते राहतं कुठं, तर या शरीरामध्ये. 24 तास गाडीत असतो. गाडगे बाबांचा वसाच मी घेतलेला, घरी नसतोच मुळात. माझ्या लेकीला भेटायला, माझी लेक तुमच्याकडेच आहे. माझी लेक कुठं राहणार, कुठं राहते हे बघायला सुद्धा मी गेलो नव्हतो. तिचा भाव तिला सोडून आलेला आहे, काय खाते हे पण मला माहिती नाही. हे मी का केलं, या लोकांच्या वरचा विश्वास लक्षात घ्या. हा विश्वास आहे अकॅडमीचा. मी फिरत, आता ती काय काय मला सांगते, एवढे मार्क्स पडले, तेवढे मार्क्स पडले. ओके, मी रात्रभर फिरत असतो बघ. आता माझी गाडी बाहेर आहे बघ, आता भूमला जाणार बघ. उद्या लगेच पुन्हा कराडचा, सकाळी भूमवरून कराडचा सकाळचा कार्यक्रम संपून बेळगाव दौरा आहे बघ मला 3 दिवस. लगेच मी चंद्रपूरला निघालोय बघ. पुण्यातून लगेच फ्लाईटनी 22 तारखेला तर मी चंद्रपूरमध्ये आहे बघ. ही ताकद येते, ही एनर्जी येते का, वर्कआउट, व्यायाम, चांगला विचार, चांगला आहार. आणि मग बघा अभ्यासक्रम, ज्या आता तुम्हाला ज्याला 5 तास लागतात ना, विदिन 2 hours you will finish your study, within 2 hours. But you have to do exercise, you have to tell the sakaratmak positive thoughts to your mind. बस. आणि हात जोडून सांगतोय, आई बापाच्या सानिध्यात नाही ना, आता रोज मी माझ्या आईला भेटत नाही ना, फक्त डोळे झाक बघ, आईचा चेहरा डोळ्यासमोर आण. एकदा आईच्या पायाचा मुका घे, एकदा आईच्या गालाचा मुका घे, एकदा बापाच्या गालाचा मुखा, एकदा आईच्या गालाचा मुखा. उठल्या उठल्या इथून सुरुवात कर. बघ बघ बदलच काय होतोय बघ. कारण तुकोबाराया सांगतात, माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. आणि आम्ही उलट केलं, आम्ही सगळी तीर्थ केली आणि आई बापच बघितला नाही. मी सांगतो, ज्याला आई बाप नाही कळाला त्याला या जगातला कुठलाच देव नाही पावला. ज्याला आई बाप कळाला, पंढरीचा विठ्ठल गाभारा सोडून साला त्याच्यासाठी आला. बस एवढं मेहनत करायची. मिळालेले हे जे 1-1 लाख रुपये आहेत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि येणारे 1-1 लाख रुपये आहेत ते सगळ्यांना मिळणार आहेत, त्याच्यासाठीही शुभेच्छा. जेवढ्या आत्मविश्वासानं आपण मला इथं बोलवतात प्रत्येक वेळेला, मी आपल्या ऋणामध्ये राहतोय. भाऊंचा तर आशीर्वादच, मी त्यांच्या मुलासारखा आहे, लेकरासारखा आहे. त्यांचा फोन आला की मला काही करून तारीख ऍडजस्ट करा, म्हणजे तिथे काही नाहीये, तिथे सगळं संपतं. बापाच्या नात्यापुढे सगळं संपतं. असंच ही लोक, माझा बाप गेला 6वी मध्ये निघून, मला बाप नव्हता, त्यामुळे ह्या सगळ्यांच्यात मी बाप बघतो आणि तीच एनर्जी घेतली आणि प्रचंड शक्ती मला आलेली आहे. आता तर मी 42, मी आता संकल्प, मी हात टेकला की 500 जोर मारतो. आता मी संकल्प केलाय, आता हात टेकले की 1000 जोर मारायचे. पोरग माझं BSc ला आहे, एवढं तगडं जिम करतं. मला म्हणतो ऍपलचा मोबाईल काहीतरी आलाय, 16 Pro का काय आलाय, मला म्हणते 16 Pro पाहिजे. म्हणलं देणार, तुझा बाप आता लय फेमस आहे, पैसा पण लय येतोय, देणार. 1.5 लाखाचा मोबाईल देणार. पण एक जोर माझ्यापेक्षा जास्त मारायचा. मोबाईल दिला, गेली 3 महिने जोर मारतोय. त्यानं 200 मारलं की मी 225 मारतोय, त्यानं 250 मारलं की मी 300 मारतोय. शेवटी परवा बायको म्हणत्या, काव असं त्याला करताय, द्या की. तिला मी म्हणलं, उरलेलं तू मार, दोघापैकी कुणी पण मारा. 1.5 लाखाचा मोबाईल. आणि माझं काही 1.5 लाख जावं अशी माझी काही इच्छा नाही. त्यामुळे मी व्यायाम लय करतोय. फायदा झाला, पैसे पण वाचले, शरीर पण चांगलं राहिलं. आलं काय? हे दिस इज द आर्ट ऑफ आवर लाईफ. अभ्यास करताना हे सगळं तुम्ही तणावमुक्त पाहिजे. अभ्यास करताना तणावात कसं काय अभ्यास करणार तुम्ही? इफ यू आर गोइंग टू क्लोज युअर डोअर्स, हाऊ यू आर. ओके, तर या सगळ्या गोष्टी. आणि पुन्हा मी एकदा यांच्याकडून वेळ मागून घेतोय. आय विल लाईक टू मीट यू, याच सभागृहात किंवा कुठेही. जिओ मराठी, ते धडक ते धडक.